हाय मित्रांनो, तर आज आपण काय करू? आज पुणे सिटी पोलीसचे जे रिटन एक्झामचे मार्क्स होते ते आज आले आहे. त्या अनुषंगाने पुणे सिटी पोलीसचा कट ऑफ किती लागेल त्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर ऑब्वियसली कट ऑफ हा फक्त गेस केला जातो जोपर्यंत की लिस्ट लागत नाही तोपर्यंत. तर मी तुम्हाला गेस केलेलाच कट ऑफ सांगतो आहे. तर त्या अनुषंगाने जर बघितलं आपल्या जागेंच्या अनुषंगाने जागा किती आहे आपल्या 1733. टोटल 1733 आपल्या जागा होत्या आणि त्यासाठी किती विद्यार्थी होते? 19,000 समथिंग एवढे विद्यार्थी होते. आता 19,000 तुम्ही लिस्टमध्ये आहे ते रिटर्न आपल्या जे रिटर्न एक्झामचे मार्क्स आले आहेत त्या लिस्टमध्ये आहे. टोटल आकडा 19,000च्या वरती आहे. तर इथे जर बघितलं तर टोटल एकाच 10च्या वरती आपल्याला कॉम्पिटिशन दिसतं आहे. म्हणजे एका जागेसाठी जवळजवळ 10 ते 11 विद्यार्थी आहे. तर अशा प्रकारे जर विचार केला तर कट ऑफ किती लागू शकतो याचा आपण अंदाज लावू शकतो. तर इथे जर बघितलं तुम्ही ओपनच्या जर जागा जर बघितल्या तर इथे ओपनच्या जागा बघा किती आहे? 589 जागा आहे टोटल आणि 158 178 ह्या जागा जनरलसाठी आहे, ओपन जनरल. आणि इथे 177 जागा ह्या ओपन फिमेलसाठी आहे. तर याचा जर आपण विचार केला ॲव्हरेज मार्क्स जे मुलांना पडले आहे तर ते कसे 85 ते 90च्या मध्ये पडलेले आहे. ओपन कॅटेगरीचा विचार केला तर ॲव्हरेज मार्क जर हे जर पकडले आपण आणि याचं जर ॲव्हरेज घेतलं तर सपोज 87 आपण एका विद्यार्थ्याला पकडू आणि जर मिनिमम मार्क्स हे आपण 40 पकडू याचे ग्राउंडचे. तर ग्राउंडचे आपण 40 मिनिमम पकडले की ॲव्हरेज मुलाला 40 मार्क्स पडतात. तर त्याचे 7 8 आणि 4 12. तर आपला कट ऑफ किती येतो आहे बघा, 125 ते 127पर्यंत कट ऑफ येऊ शकतो. ॲव्हरेज आपण हे ॲव्हरेज पकडलं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे हाच कट ऑफ लागेल असं नाही आहे. पण जो कट ऑफ येईल तो लगभग 127च्या जवळजवळ येऊ शकतो. 127च्या जवळजवळ येऊ शकतो. 125 ते 127 जनरलसाठी. आणि फिमेलचा जर पकडला आपण कट ऑफ, मला तरी वाटतं इथे 125च्या जवळजवळ कट ऑफ येऊ शकतो. 125 ते 127. ओके. आणि इथे जर फिमेलचा जर आपण विचार केला तर फिमेलचा हा जवळजवळ 123 ते 125च्या जवळजवळ येऊ शकतो. जर ॲव्हरेज मार्क जर आपण तेच पकडले, असेच जर पकडले, कारण जागा ह्या जवळजवळ सेम आहे. आणि जर इथे जर मुलांचा कट ऑफ जवळजवळ 127 लागला तर इथे मार्कांचा 3 ते 4 मार्कांचा डिफरन्स असू शकतो. 3 ते 4 मार्क्सचा जर डिफरन्स असला तर 123 किंवा 122 याच्याजवळ फिमेलचा कट ऑफ लागू शकतो. तर आपण हे जे आहे पॅरलल रिझर्वेशन म्हणजे खेळाडू, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, होमगार्ड, पोलीस चाइल्ड, तर आपण याचा विचार करणार नाही. त्याचा ऑब्वियसली कट ऑफ हा बाकीच्यांपेक्षा कमीच लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण ओपन कॅटेगरीचा हा विचार केला. त्याचप्रमाणे आता बाकी कॅटेगरींचा आपण विचार करू. जर बाकी कॅटेगरींचा जर आपण विचार केला तर बघा, आजच मी तुम्हाला पुणे सिटी पोलीसची जी एक्झाम झाली होती त्याचे गणिताचे एक्झाम्पल सांगितले होते. तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर इथे जर बघितलं तर त्यानंतर जागा ज्या आहे त्या OBCसाठी आहे. OBCसाठी टोटल 450 जवळजवळ जागा आहे. आणि इथे जर मेल फिमेलचा जर विचार केला तर मेलसाठी किती जागा आहे तिथं 132
आणि फिमेलसाठी 135. जर इथे जर आपण विचार केला तर ओ बी सीचा कट ऑफ हा 122 ते 125च्या जवळ जाऊ शकतो आणि फिमेलचा जर विचार केला तर इथे कट ऑफ 120 ते 122च्या जवळ जाऊ शकतो. हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. हा एक अंदाज आहे, मी हे सांगत नाही की हाच कट ऑफ लागेल, पण हा एक जर अंदाज जर आपण पकडला की रेशोनुसार की विद्यार्थी एका 10च्या प्रमाणात आहे, तर कट ऑफ हा लागू शकतो. 122 ते 125 ओ बी सीचा लागू शकतो. तर हे आपल्या ओ बी सीच्या जागा होत्या आणि 120 ते 122पर्यंत फिमेलचा लागू शकतो. त्याचप्रमाणे आता आपण काय करू शकतो, तर दुसऱ्या कॅटेगरीचा पण बघू किती लागू शकतो कट ऑफ. तर बघा, त्यानंतर जागा कोणत्या जास्त आहे, तर एस सी कॅटेगरीच्या. एस सी जर कॅटेगरीचा जर विचार केला तर इथे 52 टोटल एस सी कॅटेगरीचा टोटल 176 आहे. मेलच्या इथं 52 आणि फिमेलच्या 53. इथे जर विचार केला आपण एस सी कॅटेगरीचा तर 52 जागा असल्यामुळे कट ऑफ हा जवळजवळ 124 ते 125च्या जवळजवळ जाऊ शकतो. फिमेलचा विचार केला तर 120च्या जवळजवळ कट ऑफ जाऊ शकतो. हा एस सी कॅटेगरीचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जर विचार केला आपण जागेंचा तर इथं बघा, एस टी कॅटेगरीच्या 48 जागा दिसत आहे तुम्हाला. तर 48 एस टी कॅटेगरी 48 जागा. इथं मेल फिमेलचा जर विचार केला आपण, मेल आणि फिमेल, तर इथं 17 सर्वसाधारणसाठी आणि 14 या महिलांसाठी म्हणजे फिमेलसाठी होत्या. तर इथे जर विचार केला आपण तर 120च्या जवळजवळ कट ऑफ जाऊ शकतो आणि फिमेलचा जर विचार केला तर 117 ते 120च्या जवळजवळ कट ऑफ जाऊ शकतो. हा कट ऑफ वाढू पण शकतो, 122पर्यंत पण जाऊ शकतो एस टी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर. अशाच प्रकारे आपण बघू EWSN SCBCचं जर बघितलं तर 173 दोघांना पण जागा होत्या. तर इथे जर बघितलं ॲज कम्पेअर टू हे, तर याचा कट ऑफ आणि याचा कट ऑफ हा जवळजवळ 124 ते 122च्या जवळजवळ जाऊ शकतो. दोन्हींचा जरी आपण विचार केला SCBC प्लस EWS, तर इथे ह्या दोन्ही कॅटेगरीपैकी एका कॅटेगरीचा कट ऑफ ऑब्वियसली एका म्हणजे दुसऱ्या कॅटेगरीपेक्षा जास्त लागेल. बाकी जर आपण ऑब्झर्व केला बाकी जिल्ह्यांच्या कट ऑफपेक्षा, तर मला तरी वाटतं EWSचा कट ऑफ हा म्हणजे मला तरी वाटतं जवळजवळ सेम लागेल, कारण 124 ते 122 जागा पण सेम आहे आणि बऱ्याच मुलांनी इथे फॉर्म भरलेले आहे. तर लागू शकतो म्हणजे 120च्या आसपास, 120 ते 124च्या आसपास हा दोन्ही कॅटेगरींचा कट ऑफ लागू शकतो. त्याच NTB, NTC आणि NTDचा जर विचार केला, जागा खूप होत्या. NTCच्या आपल्या सगळ्यात म्हणजे जागा जनरलसाठी जास्त होत्या, फिमेलसाठी 11 होत्या. तर त्याचा जर विचार केला तर आपला तोच कट ऑफ लागू शकतो. इथे जर बघितलं आपण काय करू, इथं ओव्हरऑल आपण काय करू, VJA प्लस NTABC, NTABC
एन टी बी सी अँड डी. इथे जर ओव्हरऑल जर यांचा विचार केला तर 120 ते 127 पर्यंत पूर्ण कॅटेगरीचा, तिन्ही चारही कॅटेगरीचा कट ऑफ याच्यामध्ये लागू शकतो. फिमेलचा जर विचार केला तर 118 ते 124च्या मध्ये ह्या कॅटेगरीचा कट ऑफ लागेल. तर अशा प्रकारे आपण पुणे सिटी पोलीसचा जो आहे कट ऑफ हा जागेनुसार किती लागू शकतो, जे आपला हे झालेला आहे, जर रिटर्न एक्झामचे मार्क्स आले आहे त्या अनुषंगाने, म्हणजे एक ॲव्हरेज काढला आपण, एक अंदाज लावला की कट ऑफ हा असा लागू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ हा एवढा काही हाय जाणार नाही आहे. हाय मीन्स तुम्हाला इथे 130 किंवा 100 ओपनचा जर कट ऑफ बघितला तर 130 किंवा 130च्या वरती जाणार नाही आहे. तर तो कट ऑफ लाय करू शकतो तर 127 ते 130च्या मध्ये. म्हणजे ॲव्हरेजली आपण काढला अगोदर जो काढला की 127 ते 125 ते 130च्या जवळजवळ तुम्ही कट ऑफ पकडून चला. तर एवढाच कट ऑफ येऊ शकतो. आपण ॲव्हरेज पकडलं होतं म्हणून आपला कट ऑफ 127पर्यंत आला होता ओपनचा. तर अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जागेनुसार जर मार्कांचा विचार केला तर कट ऑफ हा 125 ते 130च्या मध्ये लागू शकतो. तर बघा, अशा प्रकारे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण प्रत्येक अपडेट तुमच्यासाठी वेळोवेळी आणि टायमावरती घेऊन येत असतो, जेणेकरून तुम्ही अपडेटेड राहाल. आणि प्रत्येक विषयाशी निगडीत जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.